नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. मी आहे अविनाश. तुम्ही पाहतात मराठी कार वर्ल्ड मराठमोळं आपलं यूट्यूब चॅनल. आणि ही आहे कियाची सिरॉस सब 4 मीटरमधली त्या सेगमेंटमधली ज्या सेगमेंटमध्ये सोनेट कंपनीने लॉन्च केली होती. आता तुम्हाला सिरॉस मिळणार आहे. महत्त्वाचं काय माहीत आहे का? प्राईज रेंज खूप कमी प्राईज रेंजमध्ये सगळ्या वेरियंटचे डिस्कशन आपण व्हिडिओच्या शेवटी करू. आणि फीचर्स जे फिट अँड फिनिश तुम्हाला ह्या कारमध्ये मिळणार आहे. सोनेटपेक्षा तर चांगलं राहणारच आहे, पण चांगल्या भल्या मोठ्या कंपन्यांनी सुद्धा ते 30-30 लाखाच्या कारमध्ये फीचर्स दिलेले नाही आहे. ते तुम्हाला ह्या कारमध्ये पाहायला मिळणार आहे आज. दुसरं महत्त्वाचं, असे नवीन फीचर इंट्रोड्यूस केलेले आहे जे 60 किंवा 70 लाखाच्या BMW सारख्या कारमध्ये पण तुम्हाला मिळत नाही. तिसरं महत्त्वाचं, एका फॅमिलीसाठी जर तुम्ही एक परफेक्ट कार शोधत आहात जिथे स्पेस, चांगले फीचर्स, चांगला कम्फर्ट, चांगली सेफ्टी आणि महत्त्वाचं म्हणजे बूट स्पेस वगैरे, ग्राउंड क्लिअरन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कारमध्ये अवेलेबल होणार आहेत. माझं पर्सनल असं मत आहे. व्हिडिओ सगळ्या शेवटपर्यंत बघा. इत्थंभूत माहिती मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. चला फ्रंट एंडपासून स्टार्ट करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप चांगले फीचर्स तुम्हाला ह्या कारमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटी आणि प्रीमियम टचसोबत ही कार तुम्हाला मिळणार आहे. सर्वात पहिले कियाचा लोगो हा बघा, आणि हे एक हुड, जनरली आपण त्याला क्लॅमशेल हुड म्हणतो. हे हुड तुम्हाला एखाद्या नक्कीच दुसऱ्या गाडीची आठवण करून देईल, पण हुडची साईजनं खूप कमी आहे. एवढा स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे कंपनीने की छोट्या हुडमध्ये पण तुम्हाला ऑलरेडी इंजन चांगले बसवलेलं आहेत. ह्या क्रीज बघा, एक अपराईट स्टान्स देतात, मधल्या क्रीज तुम्हाला दिसतात आणि गाडीला एक चांगला लुक वरचं हुड देतं. खाली इथे ग्लॉसी फिनिशमध्ये तुम्हाला एक एलिमेंट दिलेला आहे जो अजून चांगला दिसतो. कियाचा लोगो वर तुम्ही बघू शकता. इथे फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. महत्त्वाचं काय, पहिलं फीचर जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल, इथे तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. मोठ्या कारमध्ये पण हे तुम्हाला मिळत नाही. हे बघा, 1 2 3 4. आणि टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला ADAS 2.0चे फीचर मिळणार आहे. हे आहे त्याचं रडार. पुढे रेडिएटर बघू शकता. टायगर नोज ग्रिल जी होती ना, ती आता तुम्हाला मिळणार नाही. इथून एक वेगळीच सटल ग्रिल द्यायचा प्रयत्न केलेला आहे कंपनीने. आता जर विचार करायला गेलं तर सेल्टॉसचं नेक्स्ट जनरेशन लवकरच येणार आहे, तर तिथे असं होऊ शकते की ही ग्रिल तुम्हाला आता नव्याने पाहायला मिळेल ओव्हरऑल कियाच्या गाड्यांमध्ये. खाली इथे सिल्वर कलरचं बंपर दिलेलं आहे. ड्युअल टोन कलरमध्ये आहे, ब्लॅक कलर आणि हा नॉर्मल सिल्वर कलर. इथे 3 सेक्शनमध्ये तुम्हाला हेडलॅम्प दिलेले आहे आणि DRL तुम्ही बघू शकता, 1 2 आणि 3. आणि हे DRL. बाय द वे इथे एक 5वं सेन्सर, 1 आणि इथे 6वं सेन्सर. सो ओव्हरऑल 4 आणि 2 6 पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळणार आहे. हे कशासाठी? कॅमेरापासून आणि सेन्सरपासून सेन्स केलेले ADAS 2.0चे लेवलचं जे फीचर आहे ना, तर कॅमेरा प्लस सेन्सर असं सेन्स केलं जाते. ADAS 2.0चं एक फीचरबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ओके, हे हुड बघा, खूपच कमी साईज दिलेली आहे ह्या हुडची. ओके, साईड प्रोफाईलला आल्यानंतर नवीन ऑलॉय व्हीलचं डिझाईन आता इंट्रोड्यूस केलेलं आहे. जनरली आपण हे बघा सोनेटमध्ये असे बघायचो, आणि आता तुम्हाला मिळणार आहेत असे. मी जसं म्हटलं तुम्हाला नवीन जनरेशनपासनं कंपनीला मे बी स्टार्ट करायचं आहे. सेल्टॉसमध्ये पण असेच काहीतरी मिळतील, पण हे नक्कीच चेंज झालेलं आहे. गुडियरचे टायर आहेत, 215/55 R70, 17 इंच हा टायर आहे. याच्या खालच्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 16 इंच टायर मिळतील. मोठंसं असं क्लॅडिंग दिलेलं आहे इथे. हा आहे साईड ORVM. एक महत्त्वाचं, जसा मारुतीबद्दल बोलूया. मारुतीमध्ये ना पार्ट शेअरिंग खूप केलं जातं, म्हणजे बलेनोमध्ये किंवा फ्रॉन्क्समध्ये तुम्हाला सारखेच एलिमेंट दिसतील. इथं ते पार्ट शेअरिंग होत नाही. हे ओव्हरऑल ORVM बघा, याचं डिझाईन बघा, हे सगळं कम्प्लिटली आहे. हे तुम्हाला सोनेट किंवा सेल्टॉसमध्ये दिसणार नाही. दुसरं, रूफ रेल खूपच वर उंच केलेले आहे, अजून एक चांगलं डिझाईन दिसतं. आणि हे आहे साईड प्रोफाईलमध्ये. डायमेन्शनबद्दल बोलायला गेलं ना, तर सोनेटपेक्षा जास्तच डायमेन्शन ह्या कारचे तुम्हाला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे व्हील बेस. व्हील बेस म्हणजे काय? इथून जर मी एक रेग आखली सेंटरपासनं टायरच्या, आणि इथून तो मधला जो पार्ट असतो त्याला व्हील बेस म्हटलं जातो. हा व्हील बेस कुठे कामी येतो? हा व्हील बेस ओव्हरऑल स्पेस मॅनेजमेंटमध्ये कामी येतो. या सेगमेंटमधला विचार करायला गेलं तर 2556चा व्हील बेस तुम्हाला मिळतो XUV3XO. हा व्हील बेस तुम्हाला 2550चा आहे, म्हणजे सेगमेंटमधला दुसरा व्हील बेस, ज्याचा फायदा आज झालेला आहे तुम्हाला दाखवतोच. इथे तुम्हाला अजून एक क्लॅडिंग दिलेली आहे, अजूनही चांगलं तुम्हाला रिच लुक देतं. महत्त्वाचं काय माहिती आहे का? ह्या कारमध्ये तुम्हाला रंगसंगती
सगळ्या वापरलेला ओव्हरऑल रंगछटा खूपच मस्त दिसणार आहे. म्हणजे एका प्रीमियम कारमध्ये एक प्रीमियम क्लासी डिझाईन कसं असायला पाहिजे, त्याचे डिझाईन कवर कसे असायला पाहिजे, त्याचं ओव्हरऑल कॉम्बिनेशन काय असायला पाहिजे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिरॉस. ठीक आहे. ही क्लॅडिंग स्टार्ट होते, इथे क्लॅडिंग टर्न होतं ड्युअल कलरमध्ये आणि इथे परत एकदा चेंज झालेले आहे. सोनेटमध्ये किंवा सेल्टॉसमध्ये तुम्हाला एवढं मोठं हा ओव्हरऑल क्वार्टर पॅनल ग्लास दिसणार नाही जो कंपनीने सिरॉसमध्ये दिलेला आहे. ह्यात इथे बघा हा सिल्वर कलर, इथे ग्रे कलर आणि हा परत 50 लिटरची तुम्हाला इथे टाकीसुद्धा दिलेली आहे पेट्रोलसाठी. मला असं सजेस्ट करायचं आहे मागून व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी रिअरला गाडी या आणि बघा. व्हिडिओ किंवा फोटोच्या माध्यमातून गाडी बघाल, तुम्हाला ही गाडी मे बी थोडी डावी वाटू शकते, पण एकदा व्हिजिट करा शोरूमला. अमन केयामध्ये मी येरवड्याला शूट करतो आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. बेस्ट डील बेस्ट ऑफर तुम्हाला इथे नक्कीच मिळतील. पुण्याच्या आसपासच्या एरियात जरी राहता तरी इथे नक्की एकदा व्हिजिट करा. काय माहीत आहे महत्त्वाचं हे की गाडी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला, हे आहे टेल लाईट. लाईटचं डिझाईन बघा, एल शेपमध्ये दिलेलं आहे. हा ओव्हरऑल ग्लास, वर शार्क फिन अँटिना, इथे हाय माउंट स्टॉप लॅम्प, नॉर्मल डिफॉगर वायपर वॉशर, किया कनेक्ट 2.0 चे टेक्नॉलॉजी. यात भरपूर सारे फीचर तुम्हाला ॲडस लेवलला यूज केलेले दिसतात. खाली ऑटोमॅटिक DCTबद्दल आपण बोलतो आहे, कियाचा लोगो, सायरसचं बॅजिंग आणि खाली तुम्हाला परत पार्किंग सेन्सर दिसते. आता हे 4 पार्किंग सेन्सर इथे दिलेले आहे. इथे 2 साईडला म्हणजे 6 पार्किंग सेन्सर मागेसुद्धा आहे. कॅमेरा दिलेला आहे आणि क्लॅडिंग बघितली खाली तर तुम्हाला सिल्वर फिनिशमध्ये येते आणि इथे लाईटसुद्धा दिलेला आहे. टेल लाईटचं डिझाईन इथे साईडला पण दिसतं, त्यामुळे टर्न जेव्हा घ्याल ना तुम्ही तेव्हा तुम्ही याचा फायदा तुम्हाला इथे होणार आहे. हे डोअर ओपन केलं, इथे 2 लाईट दिलेले आहे. ऑफकोर्स इथे आत तुम्हाला रात्री यूज करायसाठी लाईट दिलेला आहे. महत्त्वाचं काय, ह्या सीट ज्या आहे ना त्या पुढे मागे होतात. अराऊंड 120-130 डिग्री अँगलपर्यंत ह्या टर्न होतात. वर पार्सल ट्रे दिलेला आहे आणि इथे 365 लिटरची बूट स्पेस इथे मिळणार आहे. कधी, जेव्हा तुम्ही ह्या सीट्स थोड्या पुढे घ्याल. आणि हा पार्सल ट्रे इथे तुम्हाला वूफर दिलेला आहे. हा हार्मन कार्डमनचं हे म्युझिक सिस्टम आहे आणि खाली स्पेअर व्हील दिलेला आहे. तो आहे 15 इंचचा. आयडियली आपण 16 इंचचा बघतो, पण ओव्हरऑल सगळ्याच व्हेरियंटमध्ये जर 15 दिलेला असेल तर दिस इज अ बेस्ट डिसिजन. ठीक आहे. फिट अँड फिनिश मस्त आहे, कुठे काही तुम्हाला बघायची गरज नाही आहे. आपण कोरियन कंपन्यांबद्दल बोलतो, ह्या गोष्टीसाठीच ते ओळखल्या जातात आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे परफेक्टली दिसणार आहे. चला, XUV700मध्ये आपण हे असे डिझाईन बघितलं होतं डोअर हँडलचं. आता तुम्हाला ह्या कारमध्ये सुद्धा मिळणार आहे. एक साधं सिंपल उदाहरण, पहिले हे मोठ्या गाड्यांमध्ये असायचं, मग XUV700मध्ये मिळायला लागलं, जिथे आपण 25-30 लाख रुपये देतो आणि ह्या साध्या गाडीत तुम्हाला आता हे फीचर अवेलेबल होणार आहे. अजून महत्त्वाचं, या सेगमेंटमधल्या रिअरला इथे तुम्हाला मिळणार आहे व्हेंटिलेटेड सीट आणि त्याचं बटन दिलेलं आहे इथे. व्हेंटिलेटेड सीट आपण पहिले सफारीमध्ये बघितल्या होत्या, ज्या कॅप्टन सीटसाठीच यायच्या, जिथे आपण 30-35 लाख रुपये देतो. ते आता इथे तुम्हाला मिळणार आहे ह्या छोट्या गाडीत. आणि कर्टन शेडसुद्धा ड्युअल टोनमधला हा कलर आहे. 3 कलर आहे इथे, नॉर्मल ग्रे कलर, इथे पियानो ब्लॅकमध्ये आणि इथे लेदर अपॉस्ट्री दिलेली आहे. विंडो अप अँड डाऊन करायची जागा आणि छोटेसे काय म्हणतात, सिल्वटे म्हणतात, रंगछटा म्हणतात, त्यासुद्धा इथे यूज केलेल्या आहे. ठीक आहे. हार्मन कार्डनचं हे सिस्टीम आहे. इथे मे बी 1 लिटरची बॉटल बसेल आणि व्हेंटिलेटेड सीट त्याचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. ह्या सीट्स बघा व्हेंटिलेटेड आहे. महत्त्वाचं काय माहिती आहे का, ह्या मागे पुढे सुद्धा होतात. जर आता बसायला जागेचा काही प्रश्न असेल, जसं आपल्याला शोल्डर वगैरे लागतात, तर ही सीट बसणाऱ्यांनी मागे घेऊ शकता. हे बघा, याचा फायदा काय होईल, हा व्यक्ती मागे जाईल, पुढच्याला बसायला निवांत जागा होईल. इथे तुम्हाला हँडरेस्टसुद्धा दिलेला आहे आणि इथे 2 कप होल्डरसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि हे जे सेट्स आहे हे पुढे मागे सुद्धा होतं. हे बघा, एवढं पुढे, एवढं मागे. बघा, मी म्हटलं 120 किंवा 130 डिग्रीपर्यंत हा मागे जातो. ऑलरेडी इथे हेडरेस्ट तर दिलेलंच आहे. चेंज 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 चेंज. बघा, आता बसताना काही त्रास होत असेल तर पुढचा मागचा मॅनेज होऊ शकतो आणि पुढच्याला जागासुद्धा होऊ शकते. त्यातही काय, ही पुढे मागे सुद्धा होते. हे बघा, ही पुढे मागे सुद्धा होते सीट. या
गाडी बघा आणि फील आहे या गाडीचा. ह्या गाडीची प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रीमियम आणि वेल फिट अँड फिनिशमध्ये मिळणार आहे. काही काही लोकांना अनेक चांगले क्वालिटी लागतेच, वरचे 1-2 लाख जास्त गेले तरी चालतील. जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा ही गाडी परत एका वरच्या लेवलला घेऊन जाते. का बरं? कारण गाडीची सुरुवातच अजून प्राईस रिव्हील झाल्या नाही आहे. पण आता व्हिडिओच्या शेवटी आपण सगळं डिस्कस करूच. पण सोनेटच्या वर म्हणजे अराउंड तुम्ही कुठल्या काही 20-25 लाख देणार नाही आहे. गाडीची सुरुवातच होऊ शकते 9-10 लाखापासून. आणि त्या गाड्यांमध्ये जेव्हा असे प्रीमियम फीचर मिळतात ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं पैसे व्यवस्थित जागी गुंतवलेले आहेत. इथे तुम्हाला लाईट दिलेलं आहे, चांगले फीचर, पॅनोरॉमिक सनरूफ. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोच. एअर प्युरिफायरसुद्धा इथे दिलेलं आहे. खाली AC वेंट, त्यातही एक ऑरेंज कलरच्या निऑन कलरचे एलिमेंट दिलेलं आहे. 2 C टाईपचे चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. मोबाईल ठेवायला सुद्धा इथे जागा आहे. 3 माणसं निवांत इथे बसू शकतात आणि थोडा हंप उंच आहे, त्यामुळे मधल्या माणसाला थोडं मॅनेज करावं लागणार आहे. ओव्हरऑल सीट कम्फर्ट तुम्हाला नक्कीच सोनेटपेक्षा चांगला मिळणार आहे. या सेगमेंटमधला, ॲक्च्युली हे सेगमेंटच दुसरं आहे, पण ह्या सेगमेंटमधला बेस्ट कम्फर्ट तुम्हाला ह्या कारमध्ये नक्कीच मिळणार आहे. 3 लोकंसुद्धा निवांत बसू शकतात बिनधास्त. ही की आहे लॉक अनलॉक आणि होल्डसोबत तुम्हाला अवेलेबल होते, जेणेकरून तुम्ही बूटसुद्धा ओपन करू शकता. एक महत्त्वाचं फीचर यात मी व्हिडिओच्या शेवटी दाखवतोच. सगळा रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही अनलॉक करायला गाडी जर घेतली तर चारही विंडो ज्या आहेत ते काचा ज्या आहेत त्या खाली येतात चारही विंडोच्या. हे खूप चांगलं महत्त्वाचं फीचर आहे. चला, इथे तुम्हाला सगळे इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटचे फीचर दिलेले आहे. लंबर सपोर्टसुद्धा दिलेला आहे. पुढे मागे तुम्ही ही कार घेऊ शकता ह्याच बटनांच्या सहाय्याने. चला बोलू इथे व्हेंटिलेटेड सीटच्या ऑप्शनबद्दल. इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे सगळे कंट्रोल दिलेले आहेत. हलकासा एक थिन लाईनसुद्धा दिलेली आहे, जे ॲम्बियंट लाईनवरून कंपनीने इथे दिलेलं आहे. प्रीमियम क्वालिटी, जबरदस्त प्रीमियम क्वालिटी तुम्हाला या कारमध्ये दिसते. इथे लेदर अपॉस्ट्रीसुद्धा दिलेली आहे. लॉक अनलॉक, चारही विंडोचे कंट्रोल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. लेफ्ट आणि राईट हँडल जर तुम्हाला मिरर मॅनेज करायचं असेल तर इथेच दिलेलं आहे ड्रायव्हरच्या शेजारी, जे परफेक्टली तुम्हाला यूज करायसाठी मदत करतं. हार्मन आणि कार्डनचं सिस्टमसुद्धा दिलेलं आहे. 7DCT गिअरबॉक्सबद्दल आपण बोलतोय. इथे पार्क असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ, ऑटो होल्ड आणि लाईट ॲडजस्टमेंटचं फीचरसुद्धा दिलेलं आहे. आणि हे आहेत AC वेंटचं. हे डिझाईन नाही आहे, इथे रॅपर दिलेलं आहे. आणि हे आहेत AC वेंटचे नॉब. 12.5 इंचचा टोटल डिस्प्ले. टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे ACचे कंट्रोल दिलेले आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला नॉर्मल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इथे म्युझिक सिस्टम दिलेला आहे. खालच्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला हे नसणार आहे. हे टॉप ऑफ व्हेरियंटबद्दल आपण बोलतो. स्टेअरिंग व्हीलसुद्धा चांगल्याच पद्धतीचं चेंज झालेलं आहे. फिट अँड फिनिश अजून चांगल्या लेवलचा. आता डी कट शेप बघतो ना आपण, तो हा वरसुद्धा दिलेला आहे आणि खालीसुद्धा दिलेले आहे. 2 स्पोक, ड्राईव्ह मोड इथून चेंज करू शकता, ट्रॅक्शन मोड इथून चेंज करू शकता. बाकी सगळे कंट्रोल इथे दिलेले आहे. ब्ल्यूटूथचे कंट्रोल इथे दिलेले आहे. सगळे फीचर्स, स्मार्ट क्रूज कंट्रोल, सगळे लेन इंडिकेटर, ट्रॅक्शन कंट्रोल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातात. इथे बघितल्यानंतर, इथे बसल्यानंतर कियाचा लोगो साईडला दिलेला आहे. आता का बरं? तुम्हाला असं मे बी डायमेन्शनमध्ये वाटलं असेल की कियाचा लोगो सेंटरला पाहिजे होता. इथे सुद्धा एक चांगल्या सेफ्टी फीचरचा कंपनीने विचार केलेला आहे. एअरबॅग जेव्हा ओपन होते ना, तेव्हा इथे काहीही नसायला पाहिजे. महत्त्वाचा सेफ्टी फीचर आहे, म्हणून हे थोडं बाजूला घेतलेलं आहे. लोगो बाजूला घेतला. खूप विचार करून ही गाडी बनवलेली आहे असं वाटतं. ठीक आहे. 7DCT बद्दल बोलतोय आपण. इथे तुम्हाला पॅडल शिफ्टरसुद्धा दिलेले आहे. खाली तुम्ही लाईटचे कंट्रोल आणि लेफ्ट हँड साईडला वायपरचे कंट्रोल बघू शकता. ट्रॅक्शन मोड इथेच दिलेला आहे, म्हणजे इथे कुठे तुम्हाला हात लावून चेंज करायची गरज नाही आहे. एका ड्रायव्हरचा काय विचार करायला पाहिजे, कुठल्या लेवलचा विचार करायला पाहिजे, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे किया सिरॉस. इथे तुम्हाला तिकीट होल्डर दिलेला आहे. इथे ऑटो डिमिंग IRVM आणि बाकी सगळे फीचर तुम्हाला इथे मिळून जातात. किया कनेक्टचे जे फीचर आहे, खूप सारे फीचर इथे तुम्हाला मिळून जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे पॅनोरॉमिक सनरूफ. ह्या रेंजमध्ये, ह्या प्राईस रेंजमध्ये, ह्या सब 4 मीटरमध्ये पॅनोरॉमिक सनरूफ कधीतरी आपल्याला मिळेल, हा विचार आपण कधीच केला नव्हता. ठीक आहे. XUV 700, सफारी, सेल्टॉस यासारख्या गाड्यांमध्ये आपण एक्सपेक्ट तरी करतो, पण इथे पॅनोरॉमिक सनरूफ दिलेला आहे. भरपूर अशी विंडो ओपन होते, मध्ये येऊन थांबू शकता. एक टचवर सुद्धा हे थांबतं. ठीक आहे. इथे तुम्हाला मिररसुद्धा दिलेला आहे. डॅशबोर्डचं डिझाईन बघा, ग्रे कलर, डार्क स्टील ग्रे कलर. इथे ॲम्बियंट लाईट, इथे बेज कलरसारखा कलर, इथे ब्लॅक कलर, खाली AC वेंट आणि इथे टोटल ब्लॅक कलर. आणि हे सगळं
स्मूथ प्लॅस्टिक आहे. ॲडास 2.0 लेवलची फीचर आहे. 25 ते 30पेक्षा जास्त फीचर तुम्हाला ह्यात अवेलेबल होऊन जातात. बाकी सगळ्या कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आणि महत्त्वाचं काय, याचा टच अँड डिस्प्ले बघा, जबरदस्त आहे. हे बटनसुद्धा बघा, जे महत्त्वाचे बटन आहे, जे बटन टच असायला पाहिजे ते टच ठेवलेले आहे. आणि इथे मॅन्युअल कंट्रोल दिलेले आहे. कारण जेव्हा तुम्ही कार चालवता ना तेव्हा हे जास्त महत्त्वाचे असतात. आता बघू खाली सेंटर बेजल स्विच. सेंटर बेजल स्विच बघा, खूपच मॉडिफाईड नवीन टेक्नॉलॉजीचा तुम्हाला दिसेल. हे बटन प्रेस करा, तुम्हाला इथे नॉर्मल हे बघा वरचं चार्जिंग सॉकेट स्टार्ट झालं. खाली बघा खालचं चार्जिंग सॉकेट स्टार्ट झालं. इथे ड्युअल दिलेलं आहे आणि कुठलं यूज करायचं तुम्ही बघू शकता. इथे दुसरं सी टाईपचं 12 वोल्टचं पुश करा. इथे 12 वोल्टचं नॉर्मल दिलेलं आहे. हे बघा इथे वायरलेस चार्जिंगचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. मला असं वाटते प्रो मॅक्स वगैरे इथे बसू शकत नाही, बारका मोबाईल नक्कीच बसेल. ओके, इथे इंजिन स्टार्ट स्टॉपचं ऑप्शन, पार्क असिस्ट ऑप्शन आणि इथे दिलेलं आहे कॅमेरा. कॅमेराची क्वालिटी बघा. आता ह्या कॅमेराची क्वालिटी 3D कॅमेरा आहे. इथे साईड व्ह्यू तुम्ही असा मॅनेज करू शकता. आपली गाडी जिथे उभी आहे तिथे हा रिअर व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू. बाकीच्या सगळ्या सेटिंग तुम्ही बघू शकता. गाडी कुठं उभी आहे, काय आहे, कसा टर्न करतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला दिसतीलच. हे पण एक सुद्धा चांगलं फीचर आहे. 7DCT आपण बोलतोय, अजून एक चांगलं. मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये तुम्हाला हे मिळत नाही. आता कप होल्डर तुम्हाला करायचं असेल, इथे तुमचं पाण्याची बॉटल वगैरे काही ठेवायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. नाही तर तुम्ही हे मागे करा. असं परत एकदा दाखवतो. हे बघा, इथे तुम्ही नॉर्मल तुमची की वगैरे ठेवू शकता किंवा बाकीचे कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवू शकता. याला जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर हे बटन आहे. हे बटन तुम्हाला इथे मॅनेज करता येईल. हे झालं बंद, दोन्ही बंद होतात. ठीक आहे, हे इकडे आणि हे इकडे. आता याला ओपन करायचं असेल, हे बघा पुश बटन. या छोट्या मोठ्या गोष्टींचा सुद्धा विचार केलेला आहे. आर्मरेस्ट, थोडी जागा आहे आर्मरेस्टमध्ये. हे ओव्हरऑल आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्डमध्ये कुठलीही कमी तुम्हाला जाणवणार नाही. फिट अँड फिनिश जबरदस्त क्वालिटी. जिथे हात लावाल तिथे एक चांगला अनुभूती तुम्हाला मिळते. हे आहे इंजिन आणि हे आहे हुड. खूपच कमी जागा यूज केलेली आहे कंपनीने आणि त्यातही खूपच फिट अँड फिनिश जबरदस्त क्वालिटीचं कंपनीने दिलेलं आहे. नॅचरली ॲस्पिरेटेड जे इंजिन होतं ते इंजिन आता तुम्हाला सिरॉसमध्ये मिळणार नाही. एक 1.5 लिटरचं इंजिन CRDI VGT डिझेल इंजिन 116 PS पॉवर जनरेट करतं. 250 न्यूटन टॉर्कसोबत. 1.5 CRDI VGT डिझेल इंजिनबद्दल बोलतोय. दुसरं टर्बोचार्ज TGDI जे 120 PS पॉवर जनरेट करतं 172 न्यूटन टॉर्कसोबत. आता जर आपण विचार केला असता नॅचरली ॲस्पिरेटेड, मी एकदा हुड बंद करतो. जर मोठी विचार केला आपण तर नॅचरली ॲस्पिरेटेड का बरं नाही दिलं. नॅचरली ॲस्पिरेटेड किंवा आपण CNGचा विचार करतो कारण आपण भारतीय लोक आहोत, आपल्याला मायलेजचा जास्त महत्त्व आहे म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार करतो. नॅचरली ॲस्पिरेटेड दिलं असतं तर CNG आलं असतं. त्यामुळे एक गोष्ट तर नक्की आहे, ह्यात CNG येणार नाही. पण ह्या ओव्हरऑल प्लॅटफॉर्मवर बघून की ह्यात EV नक्कीच येऊ शकते. 6 स्टँडर्ड एअरबॅग तुम्हाला आता या कारमध्ये बेस व्हेरियंटपासूनच मिळणार आहे. महत्त्वाचं काय, 80पेक्षा जास्त किया कनेक्ट, जे मी तुम्हाला म्हटलं होतं 50पेक्षा जास्त फीचर मिळतात, 80पेक्षा जास्त फीचर कंपनीने ते दिलेलं आहे. प्राईज रेंज 9.5 लाखापासून पेट्रोल स्टार्ट होईल. अजून किमती रिव्हील व्हायच्या आहे, पण 9.49 समजा पेट्रोल, डिझेल 10.5 लाख. टॉप ऑफ द व्हेरियंट पेट्रोलचं 15 लाखापर्यंत, 16.5-17 लाखापर्यंत मिळेल तुम्हाला डिझेलचं. आता ज्या फीचर्स ज्या पॅकेजमध्ये ही गाडी येते तुमच्या फॅमिलीसाठी परफेक्ट आहे. स्पेस आहे, सगळे फीचर्स दिलेले आहे. ओटा ओव्हर द एअर नावाचे जे फीचर आहे, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन जायची काही गरज नाही आहे. तुम्हाला जेव्हा सिस्टीम अपडेट होतं ते ऑन द वे सिस्टीम अपडेट होतं आणि सगळे तुम्हाला अपडेट तसेच मिळून जातात. महत्त्वाचं पेट्रोल डिझेल, STK प्लस ऑप्शनल, STX प्लस हे टॉप ऑफ द व्हेरियंट आहे. STK प्लसचा जे मिड व्हेरियंट आहे, व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे. ह्या गाडीत नाव बोटं ठेवासारखी कुठलीच जागा नाही आहे. प्राईस फॅक्टर महत्त्वाचा आहे, जो आता मी तुम्हाला सांगितल्या त्या प्राईस रेंजमध्येच येणार आहे. तुम्हाला एक थोडंसं वरच्या सेगमेंटला प्रीमियम लुक पाहिजे, प्रीमियम सेगमेंट पाहिजे, फॅमिलीसाठी चांगली गाडी पाहिजे, नक्कीच ही गाडी आहे. आता तुमचं म्हणणं असेल की सब 4 मीटरमध्ये कियानी ऑलरेडी सोनेट होती, तर ही सोनेटच्या वरची गाडी नक्कीच आहे. फीचर्स असो, ओव्हरऑल परफॉर्मन्स असो, इंजन तर तेच आहे, पण ह्या पॅकेजसोबत जेव्हा तुम्ही ही गाडी चालवाल ना खूपच महत्त्वाचं होणार आहे. गाडी नक्कीच विकल्या जाईल, गाडी तुम्हाला आवडणार आहे. कुठला फोटो किंवा व्हिडिओ बघून गाडी नका बघू. अमन की याला मी शूट करतो येडवाड्याला, या बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आणि स्क्रीनवर सुद्धा ॲड्रेस दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, कॉल करा.
अमन किया घरीसुद्धा व्हिजिट करतात आणि घरीसुद्धा तुम्हाला गाडी दाखवतात. हे पण एक चांगलं महत्त्वाचं आहे. गाडी बघा, गाडी नक्कीच तुम्हाला आवडेल. गाडी घ्यायची असेल, दुसरा कुठला विचार करत आहात, 10 लाखापासून तर 15 लाखापर्यंत तुमचं बजेट आहे. हे वेगळंच काहीतरी सेगमेंट आहे. आता मी तुम्हाला म्हणू शकतो याला नेक्सॉनसोबत XUV300 3XO सोबत किंवा सोनेटसोबत कम्पेअर करू, पण हे थोडं वरचं लेवलचं मार्जिनल कंपनीने ठेवलं आहे, जो एक नवीन सेगमेंट ओपन करू शकतो. पंचसोबत पंचसोबत किंवा कायगरसोबत किंवा रेनॉल्डसोबत कम्पेअर करू नका. हे वेगळंच आहे. मॅग्नेटसोबत कम्पेअर करू नका, हे वेगळंच सेगमेंट आहे. महत्त्वाचं काय, ओव्हरऑल जेव्हा तुम्ही पैसे देता आणि पैशामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी येतात ना, ते खूप काही वेगळ्या लेवलला घेऊन जातात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी सगळं कव्हर केलेलं आहे, गाडीचं इत्थंभूत माहिती कव्हर केलेली आहे. व्हिडिओ शेअर करत चला आणि काय सबस्क्राईब जे बटन आहे ना, ते फ्रीमध्ये आहे, ते पण क्लिक करून ठेवा. बरं, याचं जे दुसरं व्हेरियंट आहे ना, STK प्लस जे मिड व्हेरियंट आहे, व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे, त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, नक्की बघा. येतो.